मारली आहे आणि पहिली सिंगल धाव मात्र मिळवली आहे. पहिली सिंगल धावले विशाल आपण पाहतोय. पहिल्या चेंडूपती स्वीकारलेले बॅटर आपण पाहतोय नयन आणि त्याच जोडीला आपण पाहतोय भुवन. डावखुरा बॅटर नयन आपण पाहतोय आणि नॉनस्ट्राईक चेंडूपती भुवन या ठिकाणी पाहतोय. लगांच्या भुवनची आठवण आली मला. पायसे भुवन कशा पद्धतीने बॅटिंग करेल. नयन आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅटर. नेक्स्ट डिलिव्हरी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. एक सिंगल घेतली जाते आणि या सिंगलच्या माध्यमातून जर आपण पाहिलं धावफलकावरती धावा आल्या ते मात्र 2 धावा आपल्या संघासाठी आपल्या पॅकरसाठी कर वाचवण्याचा जी रक्कम जमा केली आहे विनर यानंतर मॅच असेल ती भुवन लगांचा भुवनने कर वाचवला. हा भुवन आपल्या संघा आणि आपल्या पॅकर्सच्या या ठिकाणी किती योगदान देतोय हे देखील पाहणं गरजेचं असेल. एक धाबीने खातं ओपन केलं तर मात्र भुवन नॉनस्ट्राईक गणपती नयन आपल्याला पाहायला मिळतील आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला भाग्यश्री गावदेवी अंतरली गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. आपण जर पाहिलं मी पुन्हा अनाऊन्स करतोय आगासन संघ आपण कुठे जाऊ नका. याच्यानंतर विनरची मॅच असेल याची दखल घ्या. आकाश पाटील आणि राज पाटील याही मान्यवरांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती देसाई आकाश पाटील राज पाटील यांनाही विनंती करतो आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक स्वागत. आता आवश्यक झाले ते मात्र 2-3 चेंडू आतापर्यंत सद्यस्थितीला आतापर्यंतचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. भाग्यश्री गावदेवी अंतरलीनं नाणेफेक जिंकली प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय परंतु निर्णयाला कितीशे उभे राहतील हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. बॅटची लिडिंग एज चेंडूला उंची यष्टीरक्षक आलाय कॉलिंग झाली आहे परंतु कॅच मात्र ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस टेक द कॅच विन द मॅच लेलो कॅच जितो मॅच छोडो कॅच हरो मॅच असं म्हटलं जातं गोरक्षनाथ पवार शेठ. परंतु इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये जेल ड्रॉप झालाय. तिसारा पहिल्यानं शॉर्ट टर्नमेंट वरती श्रीलंकेच्या 4 अंकावरती भारताच्या रोहित शर्माचा झेल सोडला आणि त्यानंतर 264 धावा ठोकल्या भारताच्या रोहित शर्मानं आणि सांघिक खेळ करून जेवढी धावसंख्या होती ती एकट्या रोहित शर्मा हिटमॅन रोहित 45 याने करून दाखवल्या आणि खऱ्या अर्थाने इतिहासामध्ये नोंद केली. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये बॅटची लिडिंग एज थोडस सर्कलच्या बाहेर चेंडू निघून जाईल बुलेट ट्रेन सारखा आणि चेंडू वरती येतील ते धावा 4 येतोय चौकार. यस आपण जर पाहिलं तर पूर्वी सौरव गांगुली यांच्या काळामध्ये पण पहिल्या 250 संघाची धावसंख्या व्हायची 270 क्रॉस झाले तर सामना एक आधी जिंकता येत होता. आता 350-400 धावा केल्या तरी देखील कारण आपण पाहिला ऑस्ट्रेलिया 434 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सने धमाका गाजवला आणि खऱ्या अर्थाने 438 धावा देखील कंप्लीट केल्या. रंग बदलणारा खेळ क्रिकेट गेम इज ग्लोरियस अनसर्टन असं देखील म्हटलं जातं. शुद्ध गुड गेम धाबा झाल्या त्या 7 फटका खेळतोय सरकारमध्ये पुन्हा इंटू द गॅप क्रॉस करे 2 क्षेत्ररक्षकांना मिळतील ते धाबा दन 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 करीत येतोय तो 4 आलाय चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आणि प्रथम बॅटिंग करतोय वडवली असंघ आणि नो लॉस ऑफ विकेट 11 रन्स. तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सद्यस्थितीला आता पाहतो सेकंड षटक राकेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 11 क्रिकेट क्लब आपण पाहतो 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिवरे केलेलं नियोजन आपण पाहतोय आयोजन पाहतोय आणि चांगले संघ आजच्या लॉट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आगासन खाडी सारखा संघ आपण पाहिला. आता वडवली आणि अंतरली टीम यांच्या दरम्यानचा देखील आपण संघ पाहतोय.
भाग्यश्री 11 या नावानं संघ आपण पाहतोय. भाग्यश्री 11 अंतरली टीम सत्यवान शेठ हजारे या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. आपल्याला पाहायला मिळतील कारण आमच्या आयोजकांची ही पोचपावती आहे. मान्यवरांना आमच्या व्यासपीठावरती घेणं हे आमचं आद्य कर्तव्य आणि ते पार पाडत असताना आमचे सगळे 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिवचं आयोजन करते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये चांगला खेळ. फुलटॉस आहे. फुलटॉस वरती फुलटॉल वसूल करण्याचा प्रयत्न. नो डाऊट यासाठी 6 षटकार. षटकार आणि धाबा झाले तर धाव फलकामध्ये आपण पाहतोय 17 रन 17 धाबा. खतरा आता लागतोय का पाहायचंय अंतरली टीमला. नाणेफेक जिंकली खऱ्या अर्थानं भाग्यश्री 11 अंतरली टीमनं क्षेत्ररक्षण निवडलं परंतु धोक्याची घंटा आता खतऱ्याची घंटा वाजते. वडवली च्या माध्यमातून जो बॅटिंग करतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. हाईट नो साठी घेतलंय का पाहतोय स्क्रीनवरती आपण पाहतोय. लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल आयोजन कमिटी आमची पाहते. जीवनशेठ चौधरी आमचे त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय. वडवली आणि अंतरली आपण पाहू शकाल. पूर्वी लाईव्ह नव्हतं तेव्हा खूप क्रुशल मुवमेंट असायच्या. पंचांना खूप नो चेंडू या ठिकाणी घोषित केलं आणि 6+1 7 धाबा. फ्रीडचा चेंडू. धावसंख्या झाली धाव फलकामध्ये आतापर्यंत 18 धाबा 18 रन्स. नो डाऊट फुलटॉस आपण पाहतोय. फ्रीडचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे परंतु एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबाल्या 2 धाब्याने धाबा झाले ते मात्र धाव फलकामध्ये 20 धाबा 20 रन्स आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं रायगड समालोचक असोसिएशन आमचं एकदम पॉवरफुल असोसिएशन. पहिलं असोसिएशन संपूर्ण आपल्या भारतामधील म्हटलं तर समालोचकांचा असोसिएशन आपले आदरणीय संतदादा पाटील अध्यक्ष आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सगळ्या समालोचकांना एकत्रित आणण्याचं काम. यावेळेस आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न. डीप लॉंग लेगला चेंडू जातोय. या चेंडूमध्ये देखील येतील धाबा त्याचा. येतोय तो षटकार. दमखम डॅशिंग दमदार षटकार. प्रयत्न करतोय. जे आपले प्रवेश फी भरले कर भरलाय सामने जिंकत मैदानामध्ये तहलका माजवतोय. सांगतोय की मला खेळायचे माझ्या सत्यवान शेठसाठी, मला खेळायचे माझ्या संघासाठी, भाग्यश्री साठी माझ्या खेळायचे, भाग्यश्री अंतरलीसाठी मला खेळायचंय. अशा पद्धतीचा खेळ आपण भुवनच्या माध्यमातून आपण पाहतोय. लगांचा तो भुवन आणि अंतरलीचा हा भुवन मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल वडवलीचा भुवन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सॉरी वडवली चा भुवन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा खेळ करतोय. नयन आपण पाहू शकाल त्या माध्यमातून धाबा जमवल्यात त्या मात्र आपण जर पाहिल्यात तर 2 धाबा आणि धाबा झाल्या त्या धाव फलकामध्ये तब्बल 28. तर जीत भोईर एक टेनिस बॉल क्रिकेट मधील एक आदरानं घेतलेलं नाव. कल्याण ग्रामीण परिसरातील एक दमदार असं नाव त्यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती बऱ्याच वाकड्यांच्या खेळाडूंना घडवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं अर्थातच एक नाव म्हणजे जीत भोईर. आउटसाइड ऑफ टीम आहे का पाहायचंय. वाईट चेंडू आपण पाहतोय. त्यांच्याच टीम मधील एक खेळाडू अर्थात आपल्या 14 गाव परिसराच्या आणबान शान ISPL सारखी स्पर्धा खेळतोय. 26 लाखाला गेलाय. केतन म्हात्रे हे नाव पहिल्यांदा घेतलं जाईल. आपण पाहतोय बायकरमॅन 39 मोटरसायकल ज्याच्या नावावर आहे तो केतन म्हात्रे. आम्ही जरी मुंबई, कराड, सातारा, कोल्हापूरला कॉमेंट्री करत असलो तरी आपल्या 14 गावावरती आमचं लक्ष आहे. फुलटॉस पंचांनी नो घोषित करार केला आहे. नो चेंडू घोषित केला. एक सिंगल आणि आपण जर पाहिलं तर 2 धाबा. तर हाईट नो साठी रिव्ह्यू घेतला. यस पंच अगदी परफेक्ट. आमचे पंच देखील परफेक्ट आहेत. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये याची दखल घ्या. हाईट नो साठी आपण पाहतोय पंच आपण पाहतोय आणि फेअर डिलिव्हरी या ठिकाणी घोषित होते आणि धाबा आल्या तर धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 31 धाबा 31 रन्स आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खऱ्या अर्थानं जगदीशदादा पाटील आणि आमचे
जीवनशेठ चौधरी आणि त्यांचे संपूर्ण 11 फायटर क्रिकेटला बोत्तरशी यांचा मी आभार मानेल. बरेच दिवसापासून 14 गाव परिसर कल्याण ग्रामीणमध्ये संधी शोधत होतो. गोरक्ष शेठ भरपूर लांब लांब जातोय, जवळचा माणूस पिंपरीचा मी आहे, परंतु त्यांनी मला आज मात्र संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. फुलटॉस आणि हुकला इथे मात्र फटका खेळतोय. अगदी फाईनल क्षेत्र निवडलाय. या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं तर धाबाला तर मात्र 37 धाबा 37 रन्स आपण पाहतोय. आणि अगदी जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील वरती चढवलेला हल्ला 5 चेंडू आणि 26 धाब्यांवरती खेळतोय. तो मात्र भुवन आणि नयन आपण पाहू शकाल. नयन आपण जर पाहिलं तर 9 अंकावरती खेळतोय. भुवन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. तुम्ही तुमचा परिश्रम करा, फळ नक्कीच मिळेल. तुम्ही कुठे जा, तुमचं परिश्रम करा, फळ नक्कीच मिळते 100%. त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाहीये. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शोध गुड गेम, चांगलं क्रिकेट. ओ हो काय घडते आउटसाइड दी ऑफ टिक. पंच आमची तत्पर आणि एक अतिरिक्त अबांतर सिंगल आली आहे आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 38 धावा 38 रन्स आपण पाहतोय. राकेश पाटील थोडासा माग होतो. 10 चेंडूचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. लॉंग षटक आपण पाहताय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. देखणं आयोजन आणि तशा पद्धतीचे मॅचेस आपण पाहताय. खार्डे अगासनची मॅच पाहिली, वडवली अंतरलीची मॅच आपल्याला पाहिजे. 1 to go धाबा झाले ते मात्र धावफलकावरती 38 धाबा 38 रन्स. यावेळेस हा प्रकार चेंडूला उडवून दिलाय. अगदी लँड होईल. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणखीन मिळतील तर धाबा 6 येतोय तो षटकार आणि धाबा झाले तर धावफलकावरती 44 धाबा 44 रन. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. फर्स्ट बॅटिंग वडवली ऑपोजिशन अंतरली टीम. तर निश्चितच आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 वरती राकेश पाटील वरती धावा घेतल्या 33 धावा. आता 13 चेंडू मध्ये 44 धाब्यांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. आणि षटक क्रमांक 3 गोलंदाज येईल तो मात्र भाग्यश्री 11 अंतरली टीमच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं विशालच्या माध्यमातून आपण पाहतोय. विशाल पाटील ज्याने मात्र पहिले षटक हाताळलं 11 धावा दिल्या. आता तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एक होतोय आणि राकेश पाटीलने मात्र खूप खराब गोलंदाजी केली. धाबा दिल्यात त्या 33 धाबा 33 रन्स आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मात्र नवेल आपण पाहतोय आणि नवस्था कॅन्डवरती आपण पाहतोय भुवनला. दोघांची जोडी अगदीच परफेक्ट कामगिरी करते आहे. आणि आता मात्र इथून पुढे जर आपण पाहिलं तर विशाल कमबॅक करून देईल काय आपल्या टीमला ते देखील पाहणं खूप गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल थर्ड ओव्हर. यावेळेस ऑफटिकच्या बाहेर चेंडू आपण पाहिला आणि अतिरिक्त एक अभांतर सिंगल आली. धावा झाल्या तर धावफलकावरती 45 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेटचं सादरीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर आपण पाहतोय 3 षटकानंतर या ठिकाणी पाणी तुम्हाला मिळेल. ड्रिंक ब्रेक्स होईल. फुल टॉस वरती ते मात्र क्षेत्ररक्षक येईल. प्रयत्न करतोय मिळतील ते धाबा 6 येतोय षटकार आणि धाबा झाले तर धावफलकावरती आपण जर पाहिलं तर तब्बल आपण पाहतोय 51 धाबा धावफलकावरती 51 रन्स आपण पाहतोय. स्कोर कार्डवरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय आणि एक जबरदस्त एफर्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. 11 फायटर क्रिकेटला बोत्तर शिवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफटिकच्या बाहेर वाईड चेंडू. ज्या विशाल पाटीलला मॅन्डेटरीचं पहिलं षटक हाताळलं फक्त धाबा खर्च केल्या 11 त्या विशाल पाटीलला याच खेळपट्टीवरती लाईन आणि लेनशी झुंजावं लागतंय. हेच तर खरं क्रिकेट आहे. क्रिकेट कधी कुणाला एकरूपतेनं एकवटलेलं नाहीये. जो मेहनत करेल त्याच्या बाजूनं 101% क्रिकेट राहील. तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे.
आणि एक चेंडूमध्ये धावा दिल्या त्या 8, 2 वाईड, एक षटकार देखील खाल्लाय. आणि त्याच माध्यमातून आपण पाहतोय नयन मात्र जबरदस्त कामगिरी करताना फुलटॉस या वेळेस मात्र डाव फसलाय, कमबॅक करतोय बॅटर नयन हिल बॅक टू पवेलियन आपण पाहतोय. आणि विकेटचं बदल कॅच मात्र घेतली तो मात्र चेतनने चांगली फिल्डिंग केली. भाग्यश्री 11 अंतरली टीमला पहिलं यश, पहिली विकेट प्राप्त होते. परंतु खूप उशीर झालाय कारण स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आली ती मात्र 52 रन्स, 52 धावा. आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. 25-26 जानेवारीला आमच्या गावामध्ये वन साइड 11च्या माध्यमातून वन साइड 11 ट्रॉफीचं आयोजन केलं गेले. अर्थातच आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळेल. दमदार आयोजन 25-26. कधी कधी गोरक्षणाची अशी वेळ असते की आपल्या गावामध्येच आपल्याला येण्यासाठी संधी मिळते परंतु वेळ नसतो. अगोदर सांगणं खूप महत्त्वाचं असतं कारण आता टेनिस बॉल क्रिकेट जाळं खूप विखुरलं गेले. त्यामुळे पंच लाईव्हवाले यांची मागणी देखील वाढली आहे, समालोचकांची मागणी वाढली. त्यामुळे वेळेत अगदी कॉलिंग असणं खूप गरजेचं असतं. ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यामध्ये सद्यस्थितीला बाबा धावा 52 रन्स. बंधुराज मैदानाच्या आतमध्ये ऑफटेक वरती शफल झाला परंतु गोलंदाज तितका तेज तरार विशाल पाटील चेंडू पडल्यानंतर अगदी कट केला, थोडीशी उंची मिळाली. उर्वरित काम यष्टीरक्षकानं कंप्लीट केलं आणि डॉट चेंडूची सांगता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. भूषण आपण पाहतोय त्याच माध्यमातून पाहू शकाल विशाल पाटील आपण पाहतोय गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी आता मात्र करतोय. नयन 5 चेंडू 15 वरती बाद झालाय. यावेळेस आपण पाहू शकाल काय घडते मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पंच आमचे दोन्ही तत्पर आहेत. पंचांना कन्फ्युजन असेल तर तुम्ही दोघे मिळून निर्णय घेतला तरी चालेल. लँडिंग झालंय का पाहायचंय पंचांना. पाहूया आपण लगेचच. आपल्याकडे वनाई लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धा कव्हर केली जाते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल लाईव्हच्या माध्यमातून. स्क्रीनवर आपण पाहताय हे क्रुशल मुवमेंट आहेत अगदी. नॉट आउट बरोबर ना. तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र डिसिजन आलाय. अगदी आपण पाहतोय डिसिजन आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्यात त्या 52 धावा 52 रन्स आपण पाहताय स्कोर कार्ड वरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. सिंगल डबल्स वरती इथे मात्र लक्ष दिले जाते. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावा आल्या. 2 धावेने आपण पाहिलं तर धाव फलकावरती धावा झाल्या त्या आपण जर पाहिलं तर तब्बल 54 धावा 54 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना वडवली असंघ अपोजिशन मध्ये भाग्यश्री 11 अंतरली संघाच्या विरोधामध्ये. विशाल पाटीलचं कौतुक करेल. पुन्हा कमबॅक करतोय 2 डॉट त्यानंतर डबल आणि बॅटनं खेळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर बाउन्सिंग एक सिंगल दुसरीचा प्रयत्न मात्र नकार दिलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते मिड विकेट झोन मध्ये. आणि तिथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धाव फलकावरती धावा आल्या त्या आपण जर पाहिलं तर 55 धावा 3 षटकांच्या इकडे आपण पाहतोय सांगता होते. ड्रिंक ब्रेक होतोय आणि नक्कीच ड्रिंक घेऊन मैदानामध्ये दिलं जाईल. वडवलीय विपक्षी टीम भाग्यश्री 11 अंतरली टीम.
तर आपण पाहतोय षटक क्रमांक 3 ची सांगता झाली तर षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण पाहू शकाल सर्वेश च्या माध्यमातून आपण जर पाहिले तर गोलंदाजी सादर केली जाईल. टीम मीटिंग झाली आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये चर्चा खुरकुड्या झाल्या असतील. आता मात्र आपण पाहूया नेमकं गोरक्षी शेट काय नेमकं मैदानात पिकलंय हे येत्या 12 चेंडूमध्ये कळेल. काय स्ट्रॅटेजी अवलंबले 55 धावा झाल्यात. इथून कसा कमबॅक केला जाईल. पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल मिळते. पंच आम्हाला इशारा करतील की लेग बाईटची धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका सिंगलने धावफलकावरती धावा झाल्यात त्या आपण जर पाहिलं तर 56 धावा 56 रन्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय सर्वेशनं मात्र कमबॅक करून दिला. विशाल पाटीलनं 11 धावा पहिल्या षटकामध्ये दिल्या. त्यानंतर आपण पाहतोय विशाल पाटीलनं तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा 11 धावा आणि 1 विकेट मिळवली आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडूला फटका उडवलाय. चेंडूला दाडलाय. मिळतील ते धावा 6. येतोय तो षटकार आणि धावा झाल्या त्या मात्र धावफलकावरती 62 धावा 62 रन्स. स्कोर कार्ड वरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय वडवली आणि एका बाजूला आपण पाहतोय भाग्यश्री 11 अंतरली टीम. या दोन टीमच्या माध्यमातून असलेली ही लढत मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. यस मागील पहिल्या सामन्याप्रमाणेच आगेकूच करण्याचा प्रयत्न 92 रन्स बनवल्या होत्या आगासन टीमने आणि आता ही टीम देखील अर्थातच वडवली टीम देखील एक पाऊल पुढे टाकताना आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या त्या 62. जबरदस्त बॅटिंग भुवनच्या माध्यमातून आपण आणखीन एक फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक दमदार येतील ते धावा 6. येतोय तो षटकार. षटकाराच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर खऱ्या तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. धावा झाल्या त्या 68 धावा 68 रन्स आपण पाहतोय वडवली टीमच्या. आपण पाहतोय 44 वरती खेळतोय. चेंडू खेळलाय तो मात्र 12 चेंडू आणि 6 धावा पिछाडीवरती अर्धशतकापासून तो मात्र फलंदाज भुवन म्हणजे लगानच्या अमेरिकांच्या भुवननं आपला कर वाचवला होता आणि या टीमसाठी आता वडवली टीम कडून खेळतोय भुवन. अगदी 12 चेंडू आणि 44 धावसंख्येवरती अद्याप भुवन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट खेळला तर तुमचा नावलौकिक होतो तुझ्या दुमत नाहीये. प्रेक्षक आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून पाहतो आणि खऱ्या अर्थानं तीच तुमची धमक तीच तुमची ओळख असते. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी डायरेक्टचा प्रयत्न ओव्हर थ्रो होईल. मिसफील्ड झाली आहे. गरज नसताना केलेला थ्रो. सिंगल डबल्स आणि 22 येतील त्या मात्र 4. टोटल धाबा 5 धाबा इथे मात्र आपण पाहू शकाल. 5 धाबा आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. दोन्ही पंच आमच्या अगदी निर्णय व्यवस्थित घेत आहेत. चांगल्या पद्धतीने घेत आहेत. बॅटकट आहे. ओके चला बॅटरलाच खात्यामध्ये जमा होतील 5 धाबा. याची दखल घ्या. धाबा झाल्या ते मात्र आपण जर पाहिलं तर तब्बल तर आपण पाहिलं तर 13 चेंडू आणि 49 वरती खेळतोय. एका धावेची गरज आपल्या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक होईल काय पाहायचंय. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या ते मात्र धावफलकावरती तब्बल आपण जर पाहिलं तर 73 धावा 73 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. तर नक्कीच आपण पाहतो 49 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला आहे देखणा आहे आणि या फटक्याला देखील धावा मिळतील त्या मात्र आपण पाहतोय. धावा त्या 6 धावा आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या 79 धावा 79 रन्स आपण पाहतोय. 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण जर पाहिलं तर 92 धावा आता मात्र त्याच दिशेने आगेकूच करताना आपण पाहतोय. संघ वडवली असंघ. एंड ऑफ दी 4th ओव्हर 4 षटकांची सांगता झाली. धावा झाल्या त्या 79. दोन्ही पंचांचं आपण कौतुक करूया. ज्या पद्धतीने त्यांचं बारकाईनं लक्ष आहे. धावबाद असू द्या नो चेंडू असू द्या कोणतं कन्फ्युजन असेल तर दोन्ही कन्फ्युजनला दूर सरताना दोघे मिळून निर्णय घेत आहेत. ही जम्याची बाजू दोन्ही पंचांची. कारण कन्फ्युजन असेल तर दुसऱ्या पंचांची चर्चा मसलत करून चर्चा सल्ला करून निर्णय देणं हे नेहमी योग्य ठरत असताना ती परिस्थिती. धावा झाल्या त्या 79 रन्स वडवली आणि भाग्यश्री 11 अंतरली टीमच्या अपोजिशन मध्ये. म्हणजे भाग्यश्री 11 अंतरली टीमला नाणेफेक जिंकली
मात्र निर्णय कुठेतरी थोडासा बाजूला गेलेला दिसतोय, कारण बॅटिंग करते ती मात्र वडवली अ टीम. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय. अनिकेत आपण पाहतोय यावेळेस अनिकेत पाटील शेवटचं षटक आपण पाहतोय आणि त्याच माध्यमातून जर आपण पाहिलं तर अनिकेत मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. त्या जोडीला आपण पाहतोय भुवन 1 रन ज्याला आवश्यक आहे तो आता मात्र स्ट्राईक इन वरती. अगदी 49 धावा झाल्यात आणि अर्धशतकापासून 1 धाव पिछाडीवरती आपण पाहतोय. आपल्या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकवेल काय हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. इथे मात्र जर आपण पाहिलं तर एक सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव तिसरीचा प्रयत्न मात्र नकार दिला. अर्धशतक झालं, तिसरी धाव देखील घेतली जाईल आणि आपल्या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक अर्थातच वडवली या संघाचा पठ्या. अर्थातच आपण पाहतोय फलंदाज भुवन बॅट दाखवायची, अर्धशतक झळकावतोय, चांगला खेळ केला आपण पाहतोय, चांगली बॅटिंग सुद्धा करतोय आणि धावा झाल्या ते धाव फलकावरती 82 धावा 85 रन्स आपण पाहतोय. धाव फलकावरती 85 रन्स आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस आपण बॅटची लिडिंग आहे, चेंडूला आहे उंची, काय घडत आहे सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच टिपला जाईल. धावा झाल्या त्या 85 रन्स आणि 1 विकेटचं आपण पाहतोय. ते मात्र 2 विकेटचं पत्र आपल्याला पाहायला मिळतंय. या शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. प्रथम सत्र प्रथम इनिंग या ठिकाणी सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे. वडवली अ टीमची जम्याची बाजू काय राहिली तर भुवननं पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, सामन्याला उचलून धरलं आणि खऱ्या अर्थानं अर्धशतकी खेळी केली भुवननं आणि आपल्या संघाला दिलं ते मात्र योगदान. आणि आता पण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल अनिकेत मात्रे आपण पाहतोय गोलंदाजी टॅक वरती, आता मात्र कमबॅक करतो, विकेट मिळवली आहे. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आलाय, यालाही दांडले का क्षेत्रशिक तैनात आहे, विकेट मिळते, आणखीन एक कमबॅक विकेट मिळतोय आणि जबरदस्त कमबॅक करतोय अनिकेत म्हात्रे. अनिकेत मात्र चांगली कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट देण्याचं काम मैदानामध्ये आपण पाहिलं. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, त्या पद्धतीची कामगिरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली धमकम चांगलं आपण पाहतोय, आयोजन नियोजन चमचमते, करंडक आपण पाहतोय, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीर या सगळ्या ट्रॉफ्या अगदी देखण्या सुबक आखीव आणि रेखीव आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय संजय अंकल पाटील व कैलासवासी रामदास भुईर यांच्या स्मरणार्थ 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिव आयोजित स्पर्धा देखणे स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन मैदानाच्या आतमध्ये आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. धावा झाल्या त्या 83, 3 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 83 धावा 3 विकेट, शुद्ध गुड गेम, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. मिड विकेट झोनला चेंडू कार्पेटला घासत जाईल, पुसत जाईल, परंतु एक सिंगल आली. धावा झाल्या त्या 84 धावा 84 रन्स 84 रन्स धावा फलकावरती आणि 3 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळते. वडवली अ टीम आणि भाग्यश्री 11 अंतरली यांच्या दरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या त्या 84, 3 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आपण पाहिला, परंतु एक सिंगल आणि दुसरीचा प्रयत्न काय करताय, मिसफिट पाहायला मिळते का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा आल्या, 2 धाब्याने धावा झाल्या त्या 86 धावा 86 रन आपण पाहतोय सध्या धावा फलकावरती आपण पाहू शकाल. आणि एक चेंडू 1 बॉल 1 रन आली, नंतर 3 आले, नंतर 2 विकेट. पहिल्याच चेंडूवरती 3, त्यानंतर पहिले बॉलवर 1 आली ना, विकेट आणि सिंगल. पहिले बॉलवर सिंगल आली. एक चेंडू शिल्लक आहे. याने पण इथे एकच लिवले. स्कोरर थोडा आपला नवीन आहे, थोडा ऍडजस्ट करून घ्या. तर
नक्कीच आपण पाहतो इथे मात्र धावा झाल्या तर धावफलकावरती आपण पाहू शकाल कळलं जाईल या ठिकाणी आपण पाहतो अनिकेत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय जबरदस्त एफर्ट यामुळे चेंडूला उंची मिळते चांगला फटका देखणं फटका क्षेत्ररक्षक पाहत राहील आणि आमच्या लाईव्हच्या प्रक्षेपित वाहिनीच्या बॉक्सला चेंडू सलामी ठोकेल धावा आल्या तर मात्र धावफलकावरती आपण जर पाहिलं तर